शीर्षा पुरुषाः सहस्राक्ष सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा गन्तिष्ठद्दशाङ्गुलम् तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आवडता सोलो रायडर आरजे आणि आता पुन्हा एकदा आपण एका नवीन ट्रेकला सुरुवात केली आहे. आणि थंबनेल बघून तुम्हाला समजतं आपण कुठे चाललोय. आपण चाललोय श्रीमान रायगडच्या दिशेने. तेही एक असा विशेष कारण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा आहे, जो आपण तो आता अटेंड करायला जात आहे आणि खूप सारी धमाल येणार आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर चला, सो फायनली स्टेशन रीच आणि आपली पोरं बघू शकता. एकाचं स्वागत झालंय आणि आता त्याला पिक करून आपण पहिल्याच ट्रेननी चाललोय. आता फर्स्ट अटेम्प्ट आपली बोरवली कंप्लीट झाली आहे. आता अंधेरीला सेकंड भावेश येईल, त्यानंतर डायरेक्ट मग खोपोलीला नाही तर ठाण्याला भेटूया. कोण पिक करायचे असतील त्यांना आधी त्याच्यामध्ये बघा. या ट्रेकिंगला चालला आहे. चला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटूया. चलते रहो. मुंबईची एक स्पेशालिटी दाखवतो भाई. सकाळचं कामावर जाताना तर माहीत नाही, पण आता लवकर निघालो आहे. अरे बघू शकता, आता चॉईस आहे, हिने जायचं की हिने जायचं आहे. तर सर्वात फर्स्टवाली आपली मुंबईची 3:50. तर ही पकडून आता आपण सेंट्रलला बस पकडूया. भावेशेल आपला बरोबर ह्याच डब्याला येईल. चला आतमध्ये एन्जॉय करू. बघू शकता फायनली भावेश शेठचे दर्शन झालेत. बघा आपलं कसं वाटतंय. आम्ही चाललो आता रायगडसाठी आता सज्ज. बघूया आपण ट्रेकिंगला काय काय घेतलंय. बाय फुल पॅकेज एकदम हे टाईट आहे बघू शकता. आणि हा आपला मानव. चला खूप मजा येणार आहे. तर आता ट्रेनची वाट बघूया. ट्रेन नुकतीच येईल. देख सकते हो ट्रेन आ चुकी है. पहली बार इतनी खाली मिली है, पहली बार. देखते भी बैठने के लिए जगह मिलता है कि नहीं. चलो रायगड. पहिल्यांदा खाली दिसते ट्रेन. आणि आपला डबा नेहमीचाच. बघा बसायला बघ ट्राय कर. चलो गर्दी रे गर्दी. तर गाईस फायनली आता उतरायची तयारी चालली आहे. पॅकअप गाईस पॅकअप. चलो आपली कार येईल, कारमध्ये बसूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला डायरेक्ट कारमध्ये भेटू. गाईस देख सकते हो गाडी अपना आ चुका है. क्या भावेश पालीला उतरतो तिकडे. अभी आपण निकल रहे रायगडच्या दिशेने. चलो गाइस देख सकते हो गाड़ी कैसा हो चुका है. आणि आता निघायची तयारी. बाय बाय. चला आणि डबंग आमचा डबंग भेटलाय. बघू शकता या काय कपड्याची व्हॅल्यू आहे आज तरी. तुम्हाला एंट्री देतोय की ना त्याच्यावर भेटेल. चलो चला डायरेक्ट भेटूया आता पायथ्याला. लेट्स गो.
फायनली बघू शकता नजारे हे. आणि आता रायगडमध्ये आपण थोड्याच वेळात पोहोचू. आता गाडी आपली शिफ्ट केली, आपण बाईकवर आलो आहे. त्या आधी बघा स्लोप बघा, एक नंबर आहे, एक नंबर अशा मजा. तिकडे तुम्हाला दिसत असेल ना, तर सर्व लोक तसेच चालले जातात झेंडे वगैरे लावून. इथून तर दिसत नाही, पलीकडून दिसेल रायगड. आधी आहे टन बघा, डेंजरस एकदम बघा. कोणी येत असाल तर आरामशीर या. आणि बाकी तर काय, आता वरतीच डायरेक्ट भेटूया, कारण गर्दी खूप आहे बोलतात. चला बघू शकतो मित्रांनो जेवण. झालं मन तृप्त झालं. मस्त जेवूया आणि आपला रायगड चढायला सुरुवात करूया. गाइस चलो फाइनली स्टार्ट हो गया अपना ब्लॉग. आणि बघू शकता सरी पोरं निघालो आणि गर्दी बाई आपला खूपच गर्दी आहे म्हणजे खूपच. हा इकडून बघतो म्हणजे गोरा दिसेल तर बघू शकता खूपच गर्दी आहे. तर आता चला पहिल्या आपल्या पायरीच्या मार्गाला भेटतो मित्रांनो. फायनली आपला स्टार्ट झालाय आणि गर्दी बघू शकता. मला टॉप अँगल दाखव. मित्रांनो बघू शकता गर्दी निराजन सेवन पहिल्यांदा चालू आहे. आपलं स्वप्न नक्कीच पूर्ण झालंय. आज बघूया वरती काय आम्हाला ते पोवाडे गीत गाणे संगीत सर्व एन्जॉय करूया. मित्रांनो बघा असं हे पूर्वीच्या काळी जात होता, जे चुना दळण्यासाठी वापरायचं. आणि हे बघा इकडे ते अजूनही तसंच अवस्थेत आहे, बट ते आता काय युजफुल नाही आहे. चला फर्स्ट ऑफ ऑल आपण पोहोचलो आता पाली दरवाजाकडे. पाली दरवाजाचा मेन स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो. आणि त्या आतमध्ये एक हनुमंतरायांची मूर्ती आहे, तिचे दर्शन करत थोड्याच वेळात आपण आता पोहोचू. चला बघू शकता इथे आता थोडं रिपेअरिंगचं काम चालू होतं, ते आता झालंय पूर्ण. आणि बघू शकता इकडे कोण रायगड असेल तर तिकडे नक्की भेट द्या. आपण डायरेक्ट वरती भेटूया. ओह माय गॉड. आणि खूप अशी गर्दी भेटते आज. आणि पहिलाच वर्ष आहे राज्याभिषेकला यायचं आणि त्यातच एवढी गर्दी भेटली. मानव आपल्यासोबत आहे ते अजून तर आपल्याला खूप वरती आहे तिकडे. त्या आधी बघू शकता असा नजारा इकडचा. तरी माणसं आराम वगैरे करतो. इकडून तर काय कंटिन्युअस माणसं येतातच आहे. आणि बघू शकता हालत खराब झाली एकदम, फुल गरमी. चला आता वरती डायरेक्ट आपल्या महादरवाजाला भेटूया. तर फायनली आता महादरवाजा दिसतो तो बघा वरती. इकडे गोल आहे गर्दी बघून शकता तुम्ही. जर पावसाळा आला ना तर इकडे मस्त धबधबा आहे छोटासा, तो दिसतो. आता डायरेक्ट आपण वरती बघूया. डायरेक्ट त्याचं पण एक रहस्य आहे, ते पण तुम्हाला सांगा. चला डायरेक्ट बघू शकता
आता फायनली महादरवाजा आणि याच्यावर मेन इन्फ्रास्ट्रक्चर बघा. इन्फ्रास्ट्रक्चर काय मोठा आहे आणि याचं आर्किटेक्चर म्हणाल ना एकदम असं देख सकते हो. आता सर्व ते एक कमान होती ती वसवत होते पण व्हिडिओ काय काढते दिली ना थोडीशीच काढली. आणि आता आपला मुख्य महादरवाजा क्रॉस करून आता आपण निघतो वरच्या दिशेने. वरती जाऊन आपला टेंट वगैरे सर्व लागणार आहे. जेवणाची व्यवस्था करायची आणि वरती आता फंक्शन चालू होते दोन टायमात. चला सर्व टाइम वेस्ट करतो डायरेक्ट वरती आणि रायगडावर मस्त अशी पण केली आपली फर्स्ट एड वाली. आणि मेन यासाठी आलोय आपण. पाहू शकता याच्यातमध्ये ना एक गोळा आहे आतमध्ये एक असा गोळा आहे तो अजून फसलेला अवस्थेत आहे. आणि हे दुसरी आणि हे त्या टायमाचं लॉक सिस्टम होतं त्याच्याने ते लाकडात अडकवण्यात यायचं. आणि त्या छोटा किर्तिष्ट आवून कुठून ती बारूद जायची आतमध्ये. बघू याच्या आतमध्ये आता गोळा दिसतो काय आता सध्या तर काय दिसत नाही. आणि त्यात आता लहान कोणी पोरांनी माती वगैरे टाकली. रायगडला कोणी आला तर एक ट्रेन असं बघू शकता. तिथे दोन असे तोफा आहेत. मित्रांनो फायनली बघू शकता आपला आणि इन्स्पेक्शन वगैरे चालू आहे. पब्लिक पण एकदम खूप दिसते काय. पण आता सांगायचं मेन ना जो नेचर झाला ना आणि जे बघायचं होतं ते बघा. असे टेंट असे कॅम्प रीलला बघत होतो 2-3 दिवसाआधी ते आता प्रत्यक्षात बघतो इकडून. खूप मजा एक्सप्लोअर करायला 1:30ला निघालेलो आता 3:30 वाजलेत. बट जे बघून घ्या बघा एक्सप्लोअर जे पाहिजे ते आपल्याला भेटलंय. सो आता आपला पण टेंट लावूया आणि डायरेक्ट आता टेंटच्या आत भेटूया. त्यानंतर थोडा रेस्ट करून आपण परत आता फिरायला सुरुवात करूया. चला डायरेक्ट आता टेंटवर भेटू. बोल पण गाईज आम्ही आता टेंटमध्ये टेंट लावला आमचा. आम्ही टेंटला उभे केले आमची बिल्डिंग आमचा ताजमहल उभा झालेला आहे. गाईस खूप मजा येते खूप म्हणजे काहीतरीच. हा पिंकी कलरचा आम्हाला टेंट आला लेडीज सारखं ते सोडा. आता बघा असं एक्सपेक्टेशन काय होतं हे असं खोललं फुल असा नजर आलं एक नंबरचा. आणि हा खोलल्यावर हा बघा हा इथे खोलल्यावर हे असं समोर नजारा आहे. आणि हा पूर्ण राज दरबार पूर्ण भरलाय पूर्ण आज. आणि बघा जिथे बघाल तिकडे टेंट दिसतात. जिथे बघाल तिकडे एक असे वागळे झाले सरळ झालेत. बट हा मला लय आवडला मस्त वाटतो एकदम असा मोठा आहे ह्यूज. आणि बाकी तर काय सर्व आहेच. तर आता बघू आपलं टेंट निघतो आता आपण तिकडे पूर्ण. ते बघा ड्रोन तुम्हाला दिसत असतील तर माहित नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ड्रोन तर असेच उडताना दिसतात. अजून किती आहेत ते बघू बाकीचे. चलो भाई देखो इंडिया गरीब नहीं है दिख रहा हो. 20 लाख उड़ रहा है 20 लाख देख सकते हो. 20 लाख हमें मैं दिख रहा है. पूर्ण रायगड सजला एकदम एक नंबर अशी फिलिंग येते. आणि सर्व कसे मेन गोष्ट सर्व रेडी होतात आता रात्री फंक्शन वगैरे आहेत त्यासाठी. आणि असे बघू शकता प्रत्येक जातात तलवार आहेत. आता आता नाही तलवार आणले. आणि बघू शकता बघू शकता पूर्ण जिथे बघाल तिकडे गर्दीच गर्दी भेटे. आता आपला ग्रुप शोधूया आणि मग बघूया. माहोल बघा मी तुम्हाला माहोल एक नंबर असा माहोल तयार झाला.
शकता टेंट 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 भाई, जिथे बघा तिकडे टेंट आणि पूर्ण हा टेंटनेच भरलाय पूर्ण रायगड. असं वाटत नाही रायगडमध्ये टेंट घरमध्ये असं वाटतं. जेवढं बघा तेवढं सगळीकडे टेंटच दिसतात. आणि ड्रोन तर 10-15च्या वर असतील मॅक्झिमम, जेवढं वाटतं तेवढं मला तरी. एकदम अजून पुढे तर जाणं बाकी आहे, तिकडे पण पूर्ण टेंट बघू शकता. जेवढे बघा तेवढं इतकं चालू तिकडे टेंट आहेत. रोड पूर्ण टेंटनेच भरला. पण एक सीन झालाय, आता आम्ही दोघंच आहोत आणि बाकीचे आता ते 4-6 जण भेटत नाही. तर आता आम्ही त्यांना शोधतोय. चला बघू आता टेंटमधून रस्ता काढून शोधूया, त्यांच्यासोबतच भेटूया. चला, वातावरण एकदम ढगाळ झालंय आणि हे बघा दिसतात हे खाली गाडी डॉट्स आहेत ना, 1, 2 हे ड्रोन आहेत. आणि आता शिरकाई देवीचं मंदिर आहे ना, तिकडे आता त्यांची मस्त आरती वगैरे होणार आहे. त्यासाठी आता पूर्ण पब्लिक जमली. आपण मग तिकडे जाऊया आता, बघूया. पण आधी तुम्हाला गर्दी दाखवतो. कुठे असा कुठला राजाच नाही आहे की 400 वर्षानंतर सुद्धा लोक त्या राजावर एवढं. तर मित्रांनो बघू शकता, इथे जवळपास क्लासमध्ये होतो ना, तेव्हा इकडे आम्ही ट्रिप म्हणजे ट्रेकिंगच्या यायला आलेलो फर्स्ट टाइम रायगडला क्लासवाल्यांसोबत. तेव्हा ना ही जागा म्हणजे इथे आम्ही जेव्हा वगैरे बसलेलो, सर्व जुन्या गोष्टी आठवतात असं सांगवा. आणि ही आय थिंक 5 मजलीची होती पूर्वी, पण आता 2 माळ्याची राहिली. आणि याच्या राईट साईडला ना बरोबर एक गंगासागर तलाव आहे. तर त्यामध्ये ना आपल्या इकडे म्हणजे शिवाजी राजांचा अभिषेक घातला ना राजाभट्टांनी, तेव्हा 5 नद्यांचं पाणी आणलेलं. ते नद्यांचं पाणी याच्यात सोडण्यात आलं आहे अभिषेक झाल्यानंतर. बट आता हे कसं मे जूनचा टाईम होता ना, आता पाणी नाही. आता जुलै ऑगस्टमध्ये पूर्ण भरलेलं असते. आणि असे खूप सारे तलाव आहेत, हत्ती तलाव आहे, गंगासागर तलाव आहे, परत पाण्याच्या टाक्या आहेत खूप साऱ्या. तर आता आपण ना मेन ना इकडचं एक आर्किटेक्चर आहे चांगलं होतं, ते बघून येऊया. त्यानंतर आणि मालात जाऊया. चला, तर आता हा असा गुप्त दरवाजा आहे. तर त्याने आम्ही आता जातो. आणि आता एवढं गार वाटत होतं ना, एवढ्या गरमीत पण. आणि आता आम्ही टॉपच्या व्ह्यूवर येऊ. बघा हा इथून आतून डायरेक्ट इकडे. आणि आता याचं रिडेव्हलपमेंट चालू आहे. मे बी फ्युचरमध्ये आपण तुम्हाला 5 माळ्याच्या परत बघायला भेटेल. तर बघूया एक नंबर सेम आर्किटेक्चर. तिकडे स्तंभ आणि पिलर आहे आणि इकडे हे असं. चला आता आपण जाऊया वरती राणीच्या महालामध्ये. आणि त्याआधी ना एक पाली दरवाजाकडून म्हणजे पालखी यायची ना, त्या दरवाजातून यायची. तर त्याआधी आपण तिकडे जाऊया, नंतर राणीचे महाल बघूया. आणि आता आपण आलो आहे राणीच्या महालामध्ये. तुम्ही बघू शकता असे टायमाची अशी घरं होती. आणि बघू शकता 1, 2, 3, 4, 5 असे बरेच आहेत बघा. बट त्या आधी ना तुम्हाला एक दाखवतो इकडे ना, सर्व लोक इथे स्टेसाठी आले. आमचं टॉयलेट पण तुम्हाला दाखवलं कसं होतं ते पण अजून तसंच आहे इथे पुणे शिल्लक. माहिती आधी घेतो, त्यानंतर तुम्हाला तेही दाखवतो. असे राणीचे असं असे त्या टायमाची छोटी तर ना आपली मोठीच घर आहे. आणि त्या टायमाचं ना मे बी वॉशरूम असेल, तुम्हाला दाखवतो. अडवून आता परत चाललंय. तर आता असेल ना तिकडे बंद केल्यावर आता वाटतंय. पण इकडे बघू आपण चेक करूया. इकडे असं तळ्यामध्ये बघा, तळ्यामध्ये असं वॉशरूम होतं पुरातन काळातलं. 1, 2, 3, 4 असं होतं. म्हणजे त्या टायमाला इथून असं वॉशरूम केलं का बायोगॅस तयार करायचे. ही त्या टायमाची टेक्नॉलॉजी होती. बघू शकता एक नंबर. आता डायरेक्ट राज दरबारात भेटूया. मोस्ट ऑफ आपलं झालंय. आता 2-3 गोष्टी राहिल्या तर दाखवतो. चला डायरेक्ट आपल्या राज दरबार.
आणि मित्रांनो बघू शकता त्या डायमाचा धान्य कोठार आहे. अलाउड नाही पण धान्याचे कर होते. त्यामुळे आम्हाला कसं आता जास्त असं धान्य गडावर कधी हमला वगैरे झाला त्यासाठी धान्य कसं स्टोरेज असायचं तर ते इकडे ठेवायचं. अलाउड नाही. आपण दाखवायचं जस्ट कॉम्प्रोमाइज करा. बघूया आता आपण उद्या बघूया. चला आपण आता हे असे छोटे मोठे वाडे होते पंतांचे नायकांचे सरनाईक जे राहायचे ना जे वाडे होते असे. आणि खालच्या साईडला पण आहेत तर महाराजांचे अष्टप्रधान म्हटलं होतं ना तुझे असे वाडे होते. तर आता आपण जाऊया राज दरबारात त्यानंतर जाऊया जगदीश्वरच्या मंदिरात आणि त्यानंतर जाऊया आपला एव्हरेस्ट स्पॉट म्हणजे आपलं समाधी किंवा ब्लॉग आपला एंड करते. तर चला राज दरबारात भेट. बघा राज दरबार पुन्हा सजवलाय आणि आपला मेन गेट राज दरबारचा एंट्रन्स त्या साईडून असतो मेन पण आम्ही आता मागून आलोय. त्याला आतमध्ये वाटत नाही एंट्री असेल तर आपण सजावटची काम चालू आहे. प्रॉपर रायगड फिरायचं आहे ना राज्याभिषेक आणि शिवजयंतीला घेऊन आता कारण खूप गर्दी आहे. तुम्हाला काही जास्त काय बघायला भेटणार नाही. सगळीकडे गर्दी तुम्ही कंटाळा तर मोस्टली असंच ऑफ टाइमला या आणि मग सर्व एक्सप्लोअर करा. कारण तळ्यामध्ये इकडे कोणच नाही दिसणार तुम्हाला. कोणाच मोजून 50 माणसं भेटते आणि आज इकडे 2,000-3,000 तर टेंट असतील विचार करा. तर मित्रांनो बघू शकता ही अशी बाजारपेठ होती तळामाची. खूप मोठी अशी रायगडची बाजारपेठ चालायची म्हणजे सर्व रायगडच्या देवाणघेवाण व्यापार सर्व इकडूनच चालायचा. आणि त्या टायमाचे हेड होते नागाप्पा म्हणून. तर त्यांनी असं सांगितलेलं की इकडे त्यांना त्यांचं नाव कोरायचं होतं पण महाराजांच्या आज्ञेनुसार आपण कोणत्याही गोष्टीवर नाव नाही करू शकायचो म्हणून त्यांचा नाही नाग असा नागाचा शिक्का आहे त्या पुढे दिसेल आणि असा त्या पाऊस येतो. बघूया किती जवळजवळ खूप सारी दुकानं आहेत दोन्ही साईडला. बघू शकता तर मित्रांनो आता मस्त झोप वगैरे झाली. आपली खोंडरा वगैरे तुम्हाला दाखवतो. ते वाजले 5-1 आणि आता सर्व मोस्ट फंक्शन झाले. आता निघायची तयारी चालू आहे. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एक कमेंट सेक्शनवर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.